लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जनसंघर्ष समितीची आज जाहीर सभा नुकतीच शाहूराज माने यांच्या अध्यक्षतेखाली संभाजीनगर पुसद येथील बुद्धविहारात पार पडली आहे। या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहूराज माने पुसद, राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष शेख इरफान, वरिष्ठ सल्लागार आनंदराव नरवाडे, जिल्हाध्यक्ष उमेश लोखंडे, तालुकाध्यक्ष श्रीनिवास पडघणे, डी.के. जाधव, संभाजी कदम, सय्यद सादिक, शेख जावेद इत्यादी मंचावर उपस्थित होते। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात केली आहे। जनसंघर्ष समिती ही समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पीडित गुंतवणूकदारांच्या परताव्याकरिता समिती लढत आहे। त्याकरिता पुसद येथे एका सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी शाहूराज माने म्हणाले की न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त करून तपास संस्थेवर आक्षेप घेतलाय। न्यायालयानं दिलेल्या निकालामध्ये असं म्हटलं आहे की समृद्ध जीवनाचा कारभार हा 9 राज्यांमध्ये असून केवळ 2 लाख गुंतवणूकदार असल्याचा निकाल दिलाय, परंतु प्रत्यक्षात समृद्ध जीवनाचा 17 राज्यांमध्ये कारभार असून 20 लाखांच्या वर पीडित गुंतवणूकदार असून पीडित गोरगरीब आणि सामान्य गुंतवणूकदारांची अब्जावधी रुपये यामध्ये गुंतवणूक आहे। या निकालावर आक्षेप घेत त्यांनी जनहित याचिका दाखल करणार असल्याचं सांगून पीडित गुंतवणूकदारांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं यावेळी त्यांनी प्रामुख्याने सांगितलंय। या सभेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष उमेश लोखंडे यांनी केले। या सभेचे सूत्रसंचालन युवराज चव्हाण यांनी तर आभार श्रीनिवास पडघणे यांनी मानले। या सभेच्या यशासाठी आनंदराव नरवाडे, उमेश लोखंडे, श्रीनिवास पडघणे, भास्कर बनसोड, विठ्ठल इंगळे, पंडित झाडे, अनिल कांबळे, संतोष गायकवाड, किसन कांबळे, रमेश ढेंबरे, प्रल्हाद खडसे, अनिल राठोड यांनी पुढाकार घेतलाय। या सभेला मधुकर धुळध्वज, शेख जाफर, सय्यद शाबुद्दीन, अरविंद जाधव, सुमेध ठमके, विमल जोगदंडे, शालिनी आळणे, कांता मुनेश्वर, वर्षा मनवर, भाग्यश्री शेळके, मंदा खंदारे, विद्या नरवाडे, अनुसया गुळवे, जैनाभिषेक, गुलाब अनुसया विनकरे, रिजवाना अली यांच्यासह मोठ्या संख्येने पीडित गुंतवणूकदार उपस्थित होते। आज आम्ही पुसदमध्ये ही एक सर्व निवेशकांची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती। आपण अत्यंत चांगल्या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतलेली असून आपण यांच्याशी पुसदच्या गुंतवणूकदाराशी कधी संपर्कात आला ना, आपल्या किती मीटिंग झाल्या आणि आपण त्यांच्याशी त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आता पुढचं पाऊल करायचं। या माध्यमातून आम्ही कार्य करत असताना आम्ही जनसंघर्ष समिती आमची एक सामाजिक संघटना या ठिकाणी स्थापन केली आणि त्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही धाराशिव जिल्ह्यातील, मी मूळचा राहणारा धाराशिवचा, आणि ह्या समृद्ध जीवनचं जाळं संपूर्ण खेड्यापाड्यात पसरलेलं आहे। संपूर्ण गाव खेड्यातला माणूस याच्यामध्ये भरडलेला आहे आणि असं असताना त्या लोकांचा प्रश्न म्हणून आपण सोडवत असताना आम्हाला जसजसं याच्यामध्ये आमचे आंदोलन होत गेले तसतसं आम्हाला याच्यामधल्या ज्या किचकट प्रक्रिया आहेत, जे कोणी याच्यामध्ये अधिकारी गुंतलेले आहेत, प्रशासकीय अधिकारी कोण आहेत, या सर्वांची माहिती मिळत गेली। आमचे अनेक आंदोलन झाले, मोर्चे झाले, धरणे झाले आणि त्याच माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रातला जो पीडित वर्ग आहे तो आमच्या पाठीशी खंबीर उभा आहे। त्याचाच भाग आमच्या सर्व पुसद शहरातील आमचे नरवाडे साहेब असतील, आमचे पडघणे साहेब असतील, आमचे भास्कर बनसोड साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून आज चांगल्या प्रकारची एक आमची निवेशकांची एक टीम तयार झालेली आहे आणि याच्याच माध्यमातून आमचा आता पुढचा लढा, जो न्यायालयीन लढा तर आम्ही लढणारच आहोत। याला रिव्ह्यू देऊन, याला चॅलेंज देऊन आमच्या सर्वांवर जो झालेला अन्याय आहे तो तर दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत आणि शासकीय स्तरावर सुद्धा आमचे जे काही आंदोलन करता येतील, कारण अशा प्रकारचा हा धक्कादायक प्रकार झालाच कसा, याच्यावरती लिक्विडेटर नियुक्त केलेला आहे। लिक्विडेटरकडे सगळी डाटा उपलब्ध आहे, तुमच्याकडे किती लोकांचे किती गुंतवणूक केलेली आहे, किती लोकांचे किती पैसे द्यायचे, सर्व मालमत्ता तुमच्या ताब्यात असताना अचानकपणे जर अशा पद्धतीचा निकाल येत असेल तर याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी सुद्धा कुठेतरी भरडलेले आहेत, काहीतरी घपळा झालेला आहे। या संदर्भात सुद्धा आम्ही जनसंघर्ष समितीच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत। साधारणतः पुसद इलाक्यातून किंवा यवतमाळ जिल्ह्यातून किती गुंतवणूकदार असतील आणि त्याचा आकडा किती असेल याची काही माहिती आपल्याकडे माहिती। नमस्कार, जनसंघर्ष समिती जिल्हाध्यक्ष उमेश लोखंडे माझं नाव आहे आणि साहेबांनी जो लढा उभारला या लढ्यामध्ये आम्ही साहेबांच्या सोबत आहे आणि या परिसरातून, या जिल्ह्यामधून करोडो रुपयांची गुंतवणूक इथून झालेली आहे आणि याच्यावर आत्तापर्यंत निर्णय झाला नाही। अद्यापपर्यंत आम्ही फक्त एक दिशाभूल मार्गदर्शनकडे होतो आणि आज माननीय शाहूराज माने साहेब यांच्या माध्यमातून आज आम्हाला एक दिशादर्शक नेतृत्व मिळालं आणि न्यायालयीन लढाई जी आत्ताची निकाल लागला त्यावर आम्ही रिव्ह्यू दाखल करून पुढील न्यायालयीन लढाई नक्कीच दिशादर्शक नेतृत्व करून
आम्ही जिंकू असं लेडीज जेंट्स सगळेच आहेत आणि या सगळे ह्याच्यात आम्हाला मानेसर सहभाग करत आहे. त्याच्यात आम्ही सगळेजण म्हणजे सहभाग घेत आहे. तुम्ही किती महिलांना जोडला आणि किती पैसे तुम्ही या ठिकाणी गुंतवले आहे? आमचे 150 लोक आहेत. 150 लोकांचे आमचे 7 लाख आहे पर कॅन्डिडेट. आणि बिझनेस आमचा असा 1 करोडच्या वर आहे. 2 करोडची वर जाऊ शकतो. याच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे. आता या ठिकाणी शाहूराज माने आले, त्यांनी जी त्यांची भूमिका पटवून दिलेली आहे, तर ती तुम्हाला पटली का? आणि तुम्ही कशा प्रकारची या ठिकाणी म्हणजे तुम्ही तयारी केलेली आहे? पटली ना. आम्ही डाटा पण तयार केला आणि तो डाटा आम्हाला कोर्टात पोहोचला पाहिजे. याच्यात आम्हाला माने सर मदत पण करते. आम्ही त्यांना सहकार करतो, मदत करतो. पहिले लेडीज लोक घरातच राहतात, पण आम्हाला काम मिळालं असं वाटत होतं. त्यावेळेस आम्ही खूप काम केलं. आम्ही लोकांना जॉईन केलं, भरपूर पॉलिशा केल्या आहे, गरीब लोकांकडून पैसे आणले आहे. खेड्यापाड्याने आम्ही जास्ती करून पैसे आणले आहे, गरीब लोकांचे आमच्याकडे पैसे. आणि ते पैसे आता कोणालाही वाटते की दाम दुप्पट मिळणार. आम्हाला खूप असं आम्ही दाखवलं पहिले. याच्यात आम्ही खूप फसलो आहे. 10 वर्ष आम्ही चांगलं असं काम केलं आहे त्याच्यामध्ये. पण त्यावेळेस आम्हाला दाम दुप्पट पैसे मिळणार म्हणून आम्ही काम केलं होतं, पण आम्हाला ते पैसे काही मिळाले नाही. परत पुन्हा अजून एक दौलत प्राईडचं म्हणून अजून आणला इकडे, त्याच्यात आम्हाला परत आम्हाला याच्यात पण पैसे भरावे लागले. त्याच्यात आम्ही फसलो आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी राजेश ढोले, यवतमाळ, विदर्भ उपसंपादक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.